चला तर मित्रांनो, आता बघूयात प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन म्हणजेच विशेष नाम. हा नावाचा पहिला प्रकार आहे. या प्रॉपर नाऊन म्हणजे काय असू शकतं बरं? तर त्याची आपण पहिल्यांदा काय पाहूयात, व्याख्या बघूयात, किंवा त्यालाच आपण इंग्लिशमध्ये डेफिनेशन असं म्हणतो. चला तर मग याची पहिल्यांदा आपण डेफिनेशन पाहूयात. ए नेम यूज्ड फॉर ॲन इंडिव्हिज्युअल पर्सन, थिंग्स ऑर प्लेस इज कॉल्ड ॲज प्रॉपर नाऊन. एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या किंवा स्थळाच्या विशिष्ट नावाला विशेष नाम असे म्हणतो. आता यातून आपल्याला काय बरं लक्षात येतं? विशिष्ट नाव. विशिष्ट नाव म्हणजे काय बरं मग? बघा, आता आपण एक उदाहरण घेऊयात. जेव्हा आपल्या वर्गामध्ये सर, मुलांनो बाहेर चला, मुलांनो बाहेर चला म्हटल्याच्यानंतर आपल्याला मुलांनो म्हटल्यानंतर कुणाला बाहेर चला म्हटलेत, काय सगळा वर्गच बाहेर निघतो, बरोबर आहे. पण ज्यावेळेस सर एखाद्या मुलाचं विशिष्ट असं नाव घेतात, समजा सर वर्गामध्ये आले आणि म्हटले, आराध्या, गौरी, पूजा, अमोल, रेहान यांनी बाहेर या. सगळा वर्ग बाहेर येईल का बरं? नाही. फक्त त्या नावाचे मुलं जेवढे आहेत तेवढेच बाहेर येतील. मग आता काय होईल? ह्याच्यामध्ये पण एक गंमत आहे बघा. काय होईल? रेहान नावाची जर 2 मुलं असतील तर मग दोघंसुद्धा कन्फ्यूज होतील. मग कोणता रेहान? मग लगेच कोणता रेहान आहे ते सर सांगतील, हो तू ये बाहेर, तो रेहान तू खाली बस. म्हणजेच बघा, विशिष्ट नावाचे इथं कसं लक्षात आलं तुमच्या, की प्रत्येक व्यक्तीचं विशिष्ट नाव असतं. म्हणजे एखाद्या गोष्टीला संबोधित करण्यासाठी त्याच्यासाठी फक्त स्पेसिफिक त्याच्यापुरतंच नाव मर्यादित असतं. तर त्याला आपण काय म्हणतो? विशेष नाम. आता बघा, विशेष नामामध्ये आता वस्तूंची नावे काय येतील बरं विशेषमध्ये? मग बघा, फूल म्हटल्याच्यानंतर आपल्याला कुठलंही एक फुलाचं फूल असू शकतं. पण ज्यावेळेस आपण गुलाब म्हणतो त्यावेळेस आपल्याला डोळ्यासमोर काय येतं? गुलाबाचं फूल तेवढंच येतं का? सगळे फुलं येतात? नाही. रोज म्हटल्याच्यानंतर आपल्यासमोर फक्त आणि फक्त गुलाबाचंच फूल येतं. बघा, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे याच्यामध्ये आहे प्लेस. मग आता ठिकाण कुठलंही असू शकतं. व्हिलेज म्हटल्याच्यानंतर कोणतंही व्हिलेज, कुठलंही. पण ज्यावेळेस आपण एखाद्या गावाचं स्पेसिफिक नाव घेतो, व्हिलेज म्हटल्याच्यानंतर आपल्याला कुठलंही गाव येतं, कुठलंही खेड. पण जेव्हा आपण सातेफळ, पांघरा, रांजोना, एखुरका, रेऊलगाव, चांदगव्हाण, बोराळा असे नावं घेतो, तेव्हा त्या स्पेसिफिक त्या गावाचं नावच आपल्या डोळ्यासमोर येतं, ते गावच आपल्यासमोर येतं. आता याच्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, की प्रत्येक गोष्टीमध्ये विशिष्ट असं उल्लेख केलेला असतो. म्हणजे तेवढ्या व्यक्तीपुरतं, तेवढ्या स्थळापुरतं आणि तेवढ्या वस्तूपुरतंच मर्यादित असतं हे नाव. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? विशेष नाम असं म्हणत असतो. आता याची उदाहरणे बघूयात. पर्सन, राजेश, रेहान, आराध्या, रेश्मा. त्याच्यानंतर थिंग्स म्हणजेच वस्तू, रोज, हापूस. प्लेस म्हणजेच ठिकाण, नागपूर, रतननगर, मदिना चौक इत्यादी. तर आता आपण काय पाहिलं? प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन म्हणजेच विशेष नाम. धन्यवाद.